पहिल्यांदा मी नाराजी व्यक्त केली। आणि हे गरीब कुटुंबातलं कधी माणसात नाही, कधी काही करणार नाही, हा करेल काय म्हणून त्याच्याबद्दल द्वेष होता म्हणून नाही, पण त्या माणसाला 1 वर्षाची मुदत शरदाराने दिली, पण आम्ही म्हणलं 5 वर्ष बाबा हात राहू द्या। एवढं मोठं धाडस, एवढी मोठी निष्ठा जी आम्हाला आमच्या वयात कधी नीट जमली नाही असं म्हणलं तरी हरकत नाही। आपण म्हणलं महादेवाची महाशिवरात्र आहे, म्हणजे बहुतेक 1 किंवा 2 मुरमाच्या गाड्या लागतील, 4 खाली करा। अरे आमच्या आनंदमाळ्यात सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, तिथं लय गाळ झालाय, 2 मुरमाच्या गाड्या खाली करा। मयूर भाऊ म्हणायचं 3 करा। अरे काय धाडस आहे, गरिबीतून वर आला ज्याला गरिबीची जाण आहे, गरिबाबद्दल प्रेम आहे, मित्राला मित्रासारखं, आया बहिणीला आया बहिणीसारखं, आणि आमच्या थोरा मोठ्यांच्या पायाशी वाकणारा मयूर तू मोठाच होणार आहे। आई मरगंगेचा आशीर्वाद आहे, या उभ्या सगळ्या लहान थोरांचं पाठबळ आहे, तुला कमी पडणार नाही। फक्त मी एकच सांगेन, तुषार भाऊ अण्णांनी आता जे बोलले ते मला दुजोर आहे। त्यांनी सांगितलंय की तुझ्यासाठी आल्या, तुझ्यासाठी झटणार आहे, तुला अपक्ष म्हणून जेडीपीचा सदस्य करणारच आहे, पण तू 27 ला वाकू नको, 27 ला वाकू नको, नमू नको। मानानं सन्मानानं आपल्याला माहिती आहे अपक्ष म्हणून सुद्धा आपण सत्तेत येतोय, हा अनुभव आहे, हा इतिहास आहे मागचा। त्यामुळं अपक्ष निवडून येणार, रिक्षा सर्वसामान्यांची पाळणार। त्यामुळं अधिक नाही बोलता, पिंपळवंडी गाव आहे, आमचे सदस्य 17 पैकी जवळजवळ 12 आता त्यांच्या बरोबर एक ते 13, 1-2 चुकले, 2 राष्ट्रवादीकडे लावले, ते तिकडे गेले, त्यांनी भरलाय फॉर्म। अरे पंचायत समिती तुम्हाला काय, त्यामुळं अधिकचं काही न बोलता मयूर आम्ही सगळे तुमच्या बरोबर राहणार, पण तुम्ही आमच्या बरोबर राहा, आम्हाला उद्या भविष्यात तोंडावर पाडू नका, माघार नाही, आता लढायचं, जे होईल ते होईल। हा शब्द आई बळगणीच्या प्रांगणात शेवट आम्हाला तुमच्याकडून ऐकायचा आहे, तो आम्ही ऐकणार, रात्री ऐकला तो तुमच्या घरापुढं। आता आम्हाला आई बळगणीच्या प्रांगणात शब्द द्या, आम्ही तुमच्यासाठी 70 ओरडली, पण आम्ही तुमच्या बरोबर पडणार, घराघरात जाणार, मत वरून आणणार, तुझ्यासाठी काही करू, फक्त तू माघार घेऊ नको। सुरेश दादा आपला मयूर जेडपी सदस्य झाला, एवढं बोलून आई मयूर गेला, हात जोडून विनंती करतो आणि थांबतो।